टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। उन्हामुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने मुंबईच्या तापमानामध्ये 2 ते 3 सेल्सिअस घट होण्याचा अंदाज दर्शवण्यात आलेला आहे। हवामान विभागाने काल आपली माहिती दिलेली आहे की मुंबईमध्ये 2 ते 3 सेल्सिअस ने तापमान कमी होणार आहे। खरं तर मे महिन्यामध्ये मुंबईकरांना वाढत्या तापमानातून दिलासा मिळण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने दर्शवला आहे। तर 2 ते 3 सेल्सिअस तापमान हे कमी होणार आहे। मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर अरबी समुद्रामध्ये येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे तापमानात काहीशी घट होणार आहे। मात्र आर्द्रता वाढीमुळे मुंबईकरांना उकाडा जाणवण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागाने दर्शवलेली आहे। खरं तर राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तापमान वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे। विदर्भामध्ये काल अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमानाचा दिवस 44.5 अंश तापमान वर्तवण्यात आलेलं आहे। तर काल मुंबईचं 28 ते 31च्या दरम्यानमध्ये तापमान होतं। आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईच्या तापमानामध्ये 2 ते 3 सेल्सिअस तापमान जे आहे ते कमी होणार आहे, ज्यामुळे उन्हाच्या ज्या झळा आहेत त्या कमी होणार आहेत। मात्र आर्द्रतेमुळे ह्युमिडिटी ही नागरिकांना जाणवण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागाने दर्शवलेली आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत मी अजय, TV9 मराठी, मुंबई।